खूप कमी जेवते, डाएट पण करते, तरीही पोट कमी होत नाही. मग तुमची जेवणाची वेळ चुकीची असेल. जेवणाची वेळ ही इतकी महत्त्वाची आहे का? तर हो, अगदी 100%. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये. आपलं शरीर हे 24 तासांच्या जैविक घड्याळावर चालत असतं. बॉडी क्लॉक किंवा सर्कॅडियम रिदम असं देखील म्हणतात याला. आणि हे बॉडी क्लॉक ठरवतं की तुमचं पचन कधी चांगलं होईल किंवा चरबी ही कधी साठणार आहे. म्हणजेच आपलं बॉडी क्लॉक हे आपलं पचन, हार्मोन्स, एनर्जी, मेटाबॉलिझम हे सगळं नियंत्रित करत असतं. सकाळी, दुपारी पचनशक्ती ही खूप चांगली असते. आयुर्वेदानुसार सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पित्तकाळ हा सांगितलेला आहे. म्हणजेच तुमची पचनशक्ती ही या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. याच वेळेमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे योग्य प्रमाणामध्ये स्त्रवतात. बाईल सिक्रिशन हे योग्य प्रमाणात होतं. ग्लुकोज, मेटाबॉलिझम हे चांगलं होतं आणि लिव्हर फंक्शनसुद्धा हे चांगलं असतं. म्हणजेच तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं एनर्जीमध्ये रूपांतर हे खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि चरबी ही साठत नाही. हेच संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळेमध्ये पचनसंस्थेची गती ही मंदावते. म्हणजेच लिव्हर फंक्शन हे सुद्धा स्लो डाऊन होतं आणि मेटाबॉलिझम देखील स्लो डाऊन होत जातं. लिव्हर हे आपलं डिटॉक्स आणि रिपेअर या मोडमध्ये जातं आणि त्यामुळे पचन हे चांगल्या पद्धतीने होत नाही आणि याचा परिणाम म्हणून इन्सुलिन लेवल वाढते आणि पोटावरची चरबी ही साठायला लागते. म्हणजेच दिवसा खाल्लेलं अन्न हे पचतं आणि रात्री खाल्लेलं अन्न हे साठत जातं. आपली पचनसंस्था ही पोट, आतडी, पॅन्क्रियाज, लिव्हर असं एकत्रितपणे काम करत असतात. दिवसा लिव्हर हे ग्लुकोज मॅनेज करतं आणि फॅट ब्रेकडाऊन सुद्धा करत असतं. रात्री लिव्हर हे टॉक्सिन्स बाहेर काढतं, हार्मोनल रिपेअर करत असतं. त्यामुळे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो तेव्हा लिव्हर त्याचं जे काम आहे की टॉक्सिन्स बाहेर काढणं, डिटॉक्स करणं हे सोडून डायजेशनच्या कामाला जातं. त्याला जावंच लागतं. त्यामुळे ही दोनही कामं ही नीट होत नाहीत. म्हणजेच टॉक्सिन्सही बाहेर काढली जात नाहीत आणि डायजेशनसुद्धा नीट होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खावं कधी? तर सगळ्यात आयडियली म्हणजे सकाळी 10च्या आत जेवण करणं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवण करणं. पण तुमच्या काही रुटीनमुळे, कामामुळे तुम्हाला समजा ही वेळ जमत नसेल तर 3 वेळेला डिवाइड करून तुम्ही खाऊ शकता. सकाळी नाश्ता 7 ते 9च्या दरम्यान, दुपारी जेवण 12 ते 2च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आधी म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही करू शकता. रात्री 9 नंतर केलेलं जेवण म्हणजे तुमचं पोट हे वाढणारच आहे. तुम्हाला पोटावरची चरबी नियंत्रित ठेवायची असेल तर जेवण बदलण्याआधी तुम्ही जेवणाची वेळ बदला. जेवणाची वेळ ही रोज ठराविक ठेवणं किंवा एकच ठेवणं हे खूप गरजेचं आहे. फिक्स्ड मील टायमिंग यामुळे तुमचं गॅस्ट्रिक ज्यूस, डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि बाईल सक्रिएशन हे योग्य प्रमाणात होतं. इन्सुलिन बॅलेन्स सुधारतं आणि लिव्हर मेटाबॉलिझमसुद्धा इम्प्रूव्ह होतं. हार्मोनल रिदम हा स्टेबल राहतो आणि योग्य वेळी भूक लागते. फेक क्रेविंग्स, फेक हंगर हे टाळले जातात. सतत खाणं हे टाळलं जातं. गोड खाणं हे सुद्धा टाळलं जातं आणि पोट भरलं आहे ही भावनासुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. स्ट्रेस हार्मोन, कार्टिझॉल हे योग्य प्रमाणात कंट्रोलमध्ये राहतं. मेलाटोनिन हे स्लीप हार्मोनसुद्धा योग्य वेळेला रिलीज होऊन झोपसुद्धा सुधारते. जेवणाची वेळ फिक्स असली की ऑक्सिडेशन हे वाढत जातं आणि शरीराला कधी खायचं हे माहीत आहे. त्यामुळे फास्टिंग विंडो ही वाढत नाही आणि त्यामुळे साठलेले जे फॅट आहे त्यांचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. जेवणाची वेळ आणि फिक्स्ड मील टायमिंग हे किती महत्त्वाचं आहे तुमच्या पोटावरची चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच. म्हणजे जेव्हा आपण पोटावरच्या चरबीचा विचार करतो तेव्हा त्याच्यासाठी फक्त एखादी गोळी घ्या असा त्याच्यावरचा उपाय नाही. तर यामागे काय सायन्स आहे, सायंटिफिकली रिझन्स काय आहेत आणि ज्याच्यामुळे तुमची पोटावरची चरबी वाढती हे तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याच्यावर काम कराल. त्यासाठी आजचा हा विषय घेतला होता. आणि जेवणाची वेळ आणि जेवणाचं फिक्स टायमिंग आयुर्वेदानुसार सुद्धा जेव्हा तुम्ही योग्य वेळेला जेवता
तेव्हा तुमचा अग्नी हा समतोल राहणार आहे आणि वेळ चुकली की रोगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे मॉडर्न सायन्स किंवा आयुर्वेद हे दोन्ही आपल्याला हेच सांगतं की तुमची जेवणाची वेळ ही योग्य हवी, फिक्स हवी, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून नक्कीच वाचू शकता. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि पोटावरची चरबी. आजच्या पार्टमध्ये बघितलं की तुमच्या जेवणाच्या वेळा आणि पोटावरची चरबी. मागचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला तुमच्या पोटावरच्या चरबीचे काय अनुभव आहेत, त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे, किंवा तुम्ही स्वतः काही ॲनलाइज केलं आहे का की या कारणामुळे माझी पोटावरची चरबी वाढती पण तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने काम नाही करू शकत. तर हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ती माहिती देऊ शकेल आणि तुमची पोटावरची चरबी ही नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच आपण काम करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.